सर्वांनी सतर्क राहा. बघतोस काय? आम्ही महालात शिरून राजकुमार आणि राजकुमारीला शोधतो. तुम्ही बाहेर सैनिकांना सांभाळा. अरे यांच्याच्याने काही होणार नाहीये, मी सांभाळून घेईन. का? आम्ही इथे केळी खायला आलोय. मी सांभाळेन. ए तू आधी स्वतःला सावर. मला चिडवू नकोस, नाहीतर तुला सांभाळायला 10 माणसं लागतील. बंद करा तुमची बाचाबाची. ज्या कामासाठी आला आता त्या कामावर लक्ष द्या. सगळे वेगवेगळ्या ठिकाणी पसरा. सरदार, तुम्ही तुमच्या माणसांसोबत डावीकडे आणि सेनापती तुम्ही तुमच्या मुलींसोबत उजवीकडे. ठीक आहे. ओहो, अरे तुला तर उजवीकडे जायला सांगितलंय ना. मला डावा उजवा नको शिकवू. मला ठाऊक काय कुठे जायचंय ते. आपल्याला महालात पोहोचण्याचा एखादा रस्ता शोधावाच लागेल. शोधायची काय गरज आहे? कुणाला तरी रस्ता विचारूया ना. हे बघा, गाढवावर गाढव बसलंय. कळलं काय? आणि आपल्याला महालात शिरण्याची एखादी युक्ती शोधावी लागेल. प्रत्येक गोष्टीत युक्ती शोधायची नसते. सरळ सरळ सांगा की आम्हाला महाल बघायला जायचंय. विषय संपला. हो बाबा, हे सगळे मामू लोक बघतोयस ना, हे आत नाही जाऊ देणार. जर हे सगळे तुझे मामा आहेत तर मग सांग ना, मामा मामा आम्हाला आतमध्ये जाऊ द्या ना. माझे वडील म्हणायचे डोकं योग्य जागी चालवायचं असतं. या हनीची बोलून कशाला डोकं वाया घालवते तुम्ही? चोरी करतोस? याला महालात सुलतान समोर घेऊन चला. मित्रांनो, महालात शिरण्याचा मार्ग सापडला. हे गाढव आपल्याला महालात घेऊन जाईल. पण मी कसं काय घेऊन जाणार? अरे यार, तू नाही, तुझं हे गाढव त्याच्यावर तू बसलायस. अरे थांब. माझे पेढे वाया घालवून टाकले. पैसे दे. गाढवाने पाडले ना, मग गाढवाकडून पैसे माग. भाऊराया, माझ्याकडे पैसे नाहीयेत रे. अरे अकलेने नाही, जो खरोखरचा गाढव आहे ना त्याच्याबद्दल बोलतोय. माझे पैसे दे. हात लावायचं काम नाही. सॉरी मित्रा, माफ कर. दुसरा पर्यायच नाहीये. स्वतःच्या दुकानात मारामारी करा ना. अरे हे काय चाललंय? हुजूर, याने माझे पेढे वाया घालवले आणि पैसेही देत नाहीये. नाही देणार. जे करायचंय ते करा. अच्छा, याला पकडून महालात सुलतानकडे घेऊन चला. मला हवं तिथे घेऊन चला, पण माझ्या मित्रांना काही करायचं नाही. अच्छा, याच्या मित्रांनाही पकडून घेऊन चला रे. युक्ती कामी आली. भाऊराया, हे सैनिक तर माझ्यापेक्षाही जास्त गाढव आहेत. मला समजलं, पण यांना नाही समजलं की तू महालात शिरण्यासाठी प्लॅन केला होतास. भाई, त्याला अजिबातच डोकं नाहीये का? यांना महालातून बाहेर काढा. थोड्यांनी इथे लढा, थोड्यांनी राजकुमार राजकुमारीला शोधा. चल यांची आड थोडी खिळखिळी करू.
अजून सैनिक यायच्या आत. चला लवकर आत जाऊ. एवढ्या मोठ्या महालात कुठे शोधायचं? राजकुमार, राजकुमारी, कुठे आहात तुम्ही? दिसले नाही तुला? नाही. दिसले का? नाही, महाल खूप मोठा आहे. अरे माल बघायचं नाहीये, राजकुमार राजकुमारीला शोधायचंय. हो बाबा, खेकड्यांच्या समाजातले आणि जोरदार पण तेच म्हणतोय की माल खूप मोठा आहे, शोधायला वेळ लागेल. हा. पोहून जाऊया, पोहून. आई ग, दगडासारखं पाणी आहे. आई आई ग. अरे दगडा हा दगडच आहे, पाण्याच्या डिझाईन वाला. हो बाबा, यांना मी बघतो, तुम्ही कैद खाना शोधा. अरे ते पहा, राजकुमार आणि राजकुमारी. काचेची भिंत आहे. चला निघा, महालाबाहेर तुमचे सैनिक तुमची वाट पाहतायत. वजीर, आम्ही विचार करतोय या महालाच्या वरती आणखी एक महाल बांधावा. कसा काय विचार आहे? हा, फालतू विचार आहे. काय म्हणालास? उत्तम विचार आहे हुजूर, पण माझ्या डोक्यात तुमचा एक विचार आला आहे. पुन्हा पुन्हा पुन्हा. काय करू हुजूर, मी तुमचा, माझं डोकं तुमचं, मग विचारही तुमचेच येतील ना. हे तर योग्यच आहे. बोल, काय विचार आलाय? बोल बोल. आ? हुजूर, तुम्ही डोंगरावर एक मोठासा महाल बनवा आणि तो मला देऊन टाका. हे छत असंच असू द्या, तुम्ही खूप फिरा, पळा. हो, बरोबर आहे. आम्ही इथे फिरू शकतो, पळू शकतो. अरे पळतायत, पळतायत. नाही, तुम्ही उभे आहात हुजूर. अरे ते पळतायत रे. पकडा त्यांना. शिपायांनो, शिपायांनो. चला त्या तिकडे जाऊ. राजकुमार राजकुमारी पळून जात आहेत. अरे कुठे जातोयस तू? शॉर्टकट आहे. खाली वा. तू सुद्धा माझ्यासारखा खूप जास्त इंटेलिजंट आहेस रे. गाढव आहे, पावडत नाही. अरे वा, माझा डायलॉग सुद्धा मारतोस काय? सरदार, सेनापती.
वजीर, अर्ध्या सैन्याने आम्ही एका कबिल्यावर हल्ला करू आणि बाकी सैन्याने तू दुसऱ्या कबिल्यावर. हा. हुजूर, माझ्या डोक्यात एक विचार आलाय. पुन्हा विचार तुमचाच आहे, फक्त माझ्या डोक्यात आलाय. तुझ्या बोलण्याने माझ्या डोक्यात एक विचार आला आहे. जर माझे सगळे विचार तुझ्याच डोक्यात येतात तर आम्ही तुझं डोकं फोडून तुझी बुद्धी आमच्या डोक्यात बसवली तर काय होईल? कसा विचार आहे हा? बोल. अरे गप्प बसा सगळ्यांनी. वाचलास रे वजीर, आता हल्ला करा. हल्ला अरे गेंड्या, मार खायचा नाही, मारायचा मला ठाऊक आहे, माझ्या माणसांनी माझी साथ नाही दिली. तू तुझं काम कर जा. 5, 6, 7 गो. 5, 6, 7 गो. 1, 2, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 गो. 1, 2, 3, 4. अगं हा नाचण्याचा कार्यक्रम नंतर कर, आधी लढा. कळलं काय? भाई, हे फाईट करणं वगैरे मला सूट करत नाही. हो बाबा, मग तू यांच्या बरोबर जरा खो खो खेळ. अरे सांभाळून, अँटिक तोफ आहे, तुटेल. खो 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 खो. वजीर, तुझ्या डोक्यात एखादा आमचा विचार येतोय का रे? काय करायचं? माझ्या डोक्यात माझाच विचार येतोय की इथून पळून जाण्यातच भलाय. नाव आहे माझं हाकीम. लोक म्हणतात मला जालिम. तू पळून दाखव. दाखव पळून रे. मग बघा ना. हं? आजपासून हा किल्ला आणि राजमहाल तुमचा झाला. हा, घेऊन जा या सुलतानला आणि कैद खाण्यात टाका. तुझ्या डोक्यात आता माझा एखादा विचार येत नाहीये का? हा? विचार तर माझाच आहे की कुठे तुझ्या नादाला लागलो आणि इथे अडकलो. तू काय बोललास? काय बोललास तू? तेच जे तू ऐकलंस. गुपचूप चल, नाहीतर हे तुझा हाकीमचा फकीर बनवतील. वजीर, धन्यवाद. आज तुम्हा सगळ्यांमुळे आम्हाला सुलतानाच्या कैदेतून मुक्ती मिळाली. धन्यवाद. वूहू! आता इथे राज्य असणार आमचं. या आता ऐका हिचं. कोणी डमरू वाजवत नाहीये आणि तरी ही नाचतेय. कान उघडे ठेवून ऐक. हे आमचं राज्य आहे. आमचं थांबा जरा. तुम्हा सर्वांना मिळून मिसळून राहायचंय. म्हणजे तुमचंच नाही, जंगलातल्या सगळ्यांचंच भलं होईल. माझं तर म्हणणं असं आहे की इथे राजकुमार आणि राजकुमारी या दोघांनी मिळून राज्य करावं. मान्य आहे. सेनापती आणि सरदार, तुम्ही दोघं सुद्धा वचन द्या की आजपासून तुम्ही दोघं एकमेकांशी अजिबात भांडणार नाही. नाही. नाही भांडणार. अरे वा. तुम्ही सगळ्यांनी आमच्यासाठी केवढं केलं. सांगा, तुम्हाला काय हवंय? एक गाडी द्या, म्हणजे मग आम्ही आमच्या घरी जाऊ शकू. बाई, या अकलीच्या कांद्याने आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी बरोबर मागितलंय. चला, आता निघायची वेळ झाली आहे. पळवा या माकडांना, पळवा. काय माकड म्हणाला? अरे तुम्हाला नाही, त्या माकडांना म्हणालो. तुम्ही कधीही या भागात आलात तर काही वेळ आमच्या सोबत नक्की घालवा. आम्हालाही खूप आनंद होईल.
पुढच्या वेळी आम्ही सुट्टीची मजा लुटायला बाहेर पडू आणि किटकिटच्या सांगण्यामुळे आम्ही रस्ता चुकू ना त्यावेळी नक्की येऊ. बाय बाय. बाय बाय.